नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एस के ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रोडक्शन ऑफ अल्ट्रासोनिक वेव्ज डिस्कस करत होतो. त्यामध्ये आपण बघितलं की अल्ट्रासोनिक वेव्ज कशाला म्हणायचं. जसं की आपल्याला माहिती आहे की अल्ट्रासोनिक वेव्ज म्हणजे अशा वेव्ज ज्याची फ्रिक्वेन्सी 20 किलो हर्ट्स म्हणजे 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असेल, अशा वेव्जला आपण अल्ट्रासोनिक वेव्ज म्हणतो. आणि अल्ट्रासोनिक वेव्ज आपल्या युज्युअल किंवा नॉर्मल मेथडने प्रोड्यूस होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काही स्पेशल मेथड आहेत. एक म्हणजे मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड आणि दुसरी म्हणजे पिझो इलेक्ट्रिक मेथड. तर मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण पिझो इलेक्ट्रिक मेथड किंवा प्रोडक्शन ऑफ अल्ट्रासोनिक वेव्ह बाय युझिंग पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर हा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, जसं की आपण बघितलं की मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसिलेटरने जेव्हा आपण अल्ट्रासोनिक वेव्ह प्रोड्यूस करतो किंवा मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसिलेटर हे मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्टवरती डिपेंड असतं किंवा बेस असतं. जे काही प्रिन्सिपल असेल मॅग्नेटोस्ट्रिक्शनचा त्याच्यावरती आपण ते मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसिलेटर डेव्हलप केलं आणि ते मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसिलेटर काय करतं की अल्ट्रासोनिक वेव्ह प्रोड्यूस करतो. त्याचप्रमाणे पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर काय काम करतं, अल्ट्रासोनिक वेव्ह जनरेट करण्याचं किंवा प्रोड्यूस करण्याचं काम करतं. आणि आता हे पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर जे आहे ते पिझो इलेक्ट्रिक इफेक्टवरती बेस्ड आहे. आणि पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट बऱ्याच वेळा तुमच्या कानावरती आला असेल काय असतो तर, तरी जर नसेल आला तर आपण आज या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आणि एकदम मराठीमध्ये आपल्याला कळेल अशा लँग्वेजमध्ये पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, पिझो या शब्दाचा अर्थच होतो प्रेशर. एकदम सरळ सोप्या साध्या भाषेत जर सांगायचं म्हणजे तर पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय की प्रेशर एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करणे. When pressure energy is converted into electrical energy, then this process is called as piezoelectric effect. यासाठी मित्रांनो काही कॉर्ड्सची मदत घेतल्या जाते. ओके, जसे की सिलिकॉन डायऑक्साईड असतील. कॉर्ड्स काय असतं, कॉर्ड्स आता एकदम त्याचा मराठीत जर शब्द बघितला आपण तर स्फटिके. आज स्फटिके म्हणजे आपल्यालाही कळणार नाही. जर सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे कॉर्ड्स म्हणजे असा एक मटेरियल असतो ज्याच्यामध्ये ॲटमची जी रचना असते ती व्यवस्थित असते. ओके, आणि त्याची एक गुणधर्म असतं, त्याची प्रॉपर्टी काय असते की त्याच्यावरती जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर तो पोटेन्शियल डिफरन्स दाखवतो. इथं तशाच प्रकारचे कॉर्ड्स इथं तुम्हाला दिसत असेल. आता पिझो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रेशर एनर्जीमधून इलेक्ट्रिक एनर्जी कशी जनरेट होते बाबा. त्याच्यासाठी अशा प्रकारचा हा एक कॉर्ड्स वापरलेला असतो. हा काय करतो, याच्यावरती आपण दोन ॲक्सिस ॲज्युम करतो. एक्स ॲक्सिसला आपण इलेक्ट्रिकल ॲक्सिस ॲज्युम करतो आणि वाय ॲक्सिसला आपण काय ॲज्युम करतो, मेकॅनिकल ॲक्सिस. मग या कॉर्ड्सवरती जेव्हा आपण मेकॅनिकल ॲक्सिसवरती प्रेशर देत असतो, आता हे रँडमली याच्यामध्ये काय जे आहेत आयटम्स आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स प्लेस केलेले आहेत. जेव्हा आपण प्रेशर देतो ना मित्रांनो, व्हेन ऑन मेकॅनिकल ॲक्सिस प्रेशर इज अप्लाइड, देन द इलेक्ट्रिकल ॲक्सिस और देन ऑन इलेक्ट्रिकल ॲक्सिस वी गेट पोटेन्शियल डिफरन्स. बघा, अशा प्रकारे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस सेपरेट होतात. निगेटिव्ह चार्जेस पॉझिटिव्ह चार्जेस सेपरेट होतात आणि याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, पोटेन्शियल डिफरन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच इलेक्ट्रिसिटी, हे तुम्हाला माहिती. तर अशा प्रकारे पिझो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये प्रेशरपासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. कशाच्या मदतीने, कॉर्ड्सच्या मदतीने. तर हे झालं पिझो इलेक्ट्रिक इफेक्टचं प्रिन्सिपल, जे की तुम्ही आत्ता बघितलेलं आहे. आता या प्रिन्सिपलवरतीच किंवा पिझो इलेक्ट्रिक इफेक्टवरतीच बेस्ड एक पिझो इलेक्ट्रिकल ऑसिलेटर तयार करण्यात आलं. ऑसिलेटर. आणि हे ऑसिलेटर काय काम करतं, पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर अल्ट्रासोनिक वेव्ज जनरेट करण्याचं काम करतं. ओके, मी मगाशीही सांगितले की अल्ट्रासोनिक वेव्ज म्हणजे काय, अशा वेव्ह ज्यांची फ्रिक्वेन्सी 20 किलो हर्ट्सपेक्षा जास्त आहे. 20 किलो हर्ट्स म्हणजे काय मित्रांनो, 20,000 हर्ट्स. किलोचा अर्थ होतो 1000, बरोबर की नाही. 20,000 हर्ट्स म्हणजे तुम्ही आता हर्ट्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्समध्ये मोजतो. आणि हर्ट्स म्हणजे काय की एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेट होतात, किती व्हायब्रेशन्स होतात, त्याला आपण म्हणतो हर्ट्स. आता 20,000 व्हायब्रेशन्स 1 सेकंदमध्ये म्हणजे विचार करा तुम्ही किती हाय फ्रिक्वेन्सी असेल ती. एका सेकंदामध्ये 20,000 वेळा तो कॉर्ड जो आहे तो आपला व्हायब्रेट होणार आहे किंवा एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे खूप जास्त फ्रिक्वेन्सी आणि याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीमध्ये जर आपल्याला वेव्स पाहिजे असतील तर आपल्याला एक स्पेशल मेथड लावावं लागतात, तो म्हणजे पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर.
तर आता ही मेथडचं आपण 3 गोष्टी डिस्कस करणार आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आत्ताच जर या वर्षीच्या 2025 डी-बाटूच्या इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये तुम्ही बघितलं असेल तर पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर विचारलेला आहे. इवन दो तुम्ही प्रिव्हियस इयर कोणतेही क्वेश्चन पेपर जर रेफर केले तर पिझो इलेक्ट्रिकल ऑसिलेटर किंवा मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसिलेटर या दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी बघायला मिळेल. त्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. सो आता एक्झाममध्ये कसं लिहायचं आपण तेही डिस्कस करूया. तर सगळ्यात अगोदर आपण काय लिहिणार, प्रिन्सिपल आपण डिस्कस केलं ऑलरेडी वरती, तेच आपण लिहू शकतो की व्हेन अल्टरनेटिंग पोटेन्शियल इज गिवन टू क्रिस्टल देन इट स्टार्ट व्हायब्रेटिंग. व्हायब्रेट होणे म्हणजे काय, एक्सपांड होणे आणि कॉम्प्रेस होणे किंवा कॉन्ट्रॅक्ट होणे विथ अप्लाइड फ्रिक्वेन्सी. व्हेन अप्लाइड फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द क्रिस्टल then crystal starts vibrating with the maximum amplitude and produces ultrasonic waves. आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा. त्यांचं काय म्हणणं आहे की जर क्रिस्टल त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने क्रिस्टलला आपण जी काही फ्रिक्वेन्सी देऊ त्या फ्रिक्वेन्सीने क्रिस्टल काय होत असतो, व्हायब्रेट होत असतो. आणि क्रिस्टलला एक काहीतरी नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा सर्किटची फ्रिक्वेन्सी आणि या क्रिस्टलची फ्रिक्वेन्सी सेम असते त्यावेळेस क्रिस्टल हा मॅक्झिमम स्पीडने व्हायब्रेट होत असतो किंवा आपल्याला त्यावेळेस मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मिळते. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं, अल्ट्रासोनिक वेव्ज प्रोड्यूस होतात. सो हा त्याचा प्रिन्सिपल झाला. त्यानंतर जो पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर आहे तो वापरून आपण अल्ट्रासोनिक वेव्ज प्रोड्यूस करू शकतो. इथे मी तुम्हाला त्याची डायग्राम दाखवतो. हा पिझो इलेक्ट्रिकल ऑसिलेटरची डायग्राम आहे. याच्यामध्ये बघा मित्रांनो, इथे एक पिझो इलेक्ट्रिक मटेरियल वापरलेला आहे ज्याला आपण काय करणार आहोत, इलेक्ट्रिसिटी देणार आहोत. आणि इलेक्ट्रिसिटीमुळे काय होईल, मेकॅनिकल ॲक्सिसवरती त्याचे व्हायब्रेशन्स होतील आणि व्हायब्रेशनमुळे आपल्याला काय मिळतील, अल्ट्रासोनिक वेव्ज मिळतील. तर पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर बनवलं कसं आहे किंवा एक्झाममध्ये ही डायग्राम लक्षात कशी ठेवायची, ड्रॉ कशी करायची. तर याचे 3 पार्ट आहेत किंवा 3 मेन कंपोनंट आहेत. एक म्हणजे मित्रांनो टँक सर्किट, दुसरं म्हणजे ॲम्प्लिफायर सर्किट आणि तिसरं म्हणजे फीडबॅक सर्किट. ह्या 3 मेन कंपोनंटपासून हे सर्किट बनवलं जातं. ओके, तर ते आपण डिस्कस करूया. सगळ्यात अगोदर काय करायचं, तुम्ही कन्स्ट्रक्शन पार्टमध्ये लिहू शकता. द ऑसिलेटर हॅज 3 मेन पार्ट. फर्स्ट वन इज द टँक सर्किट, सेकंड वन इज द ॲम्प्लिफायर सर्किट अँड थर्ड वन इज द फीडबॅक सर्किट. आता वन बाय वन या सर्किटचा आपण उपयोग बघू, कशासाठी त्या ऑसिलेटरमध्ये यांना लावलेला आहे. सगळ्यात अगोदर टँक सर्किट. टँक सर्किट काय करतं मित्रांनो, DC करंटला AC करंटमध्ये कन्वर्ट करतं. आय रिपीट, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर अँड इंडक्टर विच कन्वर्ट DC टू AC. डायरेक्ट करंटला अल्टरनेटिंग करंटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं, हे टँक सर्किट करतं. आणि याच्यामध्ये काय असतं, इंडक्टर आणि कॅपॅसिटरचं कॉम्बिनेशन असतं. दुसरं म्हणजे ट्रान्झिस्टर सर्किट. आता हे काय करतं, इट इज यूज टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ सिग्नल. म्हणजे जर एखादा इनपुट फ्रिक्वेन्सी तुम्ही वीक दिली, ॲम्प्लिट्यूड, त्याला काय करत असतं, स्ट्रॉंग बनवत असतं. तुम्ही इथे बघू शकता डायग्राममध्ये इनपुट फ्रिक्वेन्सी आणि आउटपुट फ्रिक्वेन्सी. ओके, ट्रान्झिस्टर इज यूज्ड ॲज अन ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफाय करतं हे सिग्नलला. ॲम्प्लिफाय करणं म्हणजे काय करणे, की त्याची स्ट्रेंथ वाढवणे, सिग्नलला आणखीन स्ट्रॉंग करणे. तर त्याच्यासाठी आपण एक ट्रान्झिस्टर सर्किट वापरलेला असतो. तिसरं म्हणजे फीडबॅक सर्किट. इट इज कपलिंग ऑफ 2 इंडक्टर. याच्यामध्ये 2 इंडक्टरची कपलिंग असते. इट विल टेक सम पार्ट ऑफ आउटपुट अँड गिव्हिंग इनपुट फ्रॉम द कॉन्स्टंट ऑसिलेटर. हा काय करत असतो, आउटपुटचा काही पार्ट घेत असतो आणि परत ते ऑसिलेटरला इनपुट देत असतो, जेणेकरून आपली स्टेबल फ्रिक्वेन्सी राहील. सो अशा प्रकारे कन्स्ट्रक्शनमध्ये हे 3 पार्ट तुम्ही किंवा 3 सर्किट एक्सप्लेन करू शकता. वर्किंगमध्ये तुम्ही ही डायग्राम ड्रॉ करा. ओके, आणि याची वर्किंग कशी लिहायची पॉईंट बाय पॉईंट ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि अगोदर एक्सप्लेन करतो तुम्हाला, मग ते कसं लिहायचं ते सुद्धा सांगतो. तर मित्रांनो बघा, अल्ट्रासोनिक वेव्स कशा प्रोड्यूस होतात आता या डायग्रामच्या मदतीने समजून घेऊया. ॲक्च्युली 2D डायग्राम आहे, ॲक्च्युअल सर्किट वेगळं असतं 3D मध्ये, बट आपल्याला कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपण या डायग्रामची मदत घेऊया. सो सगळ्यात अगोदर इथे एक DC सोर्स असतो. DC करंट या टँक सर्किटला दिलं जातं. टँक सर्किट काय करते, या DCला AC मध्ये कन्वर्ट करतं. आणि L1 कॉईलमधून काय होत असतं, करंट फ्लो होत असतं. आणि L1 कॉईलमधून करंट फ्लो झाल्यामुळे ड्यू टू म्युच्युअल इंडक्टन्स, हा शब्द तुम्ही ऐकला असेल, म्युच्युअल इंडक्टन्स, काय होत असतं की L3 मध्ये करंट जनरेट होत असतं. आपल्याला माहिती आहे, एका कॉईलमधनं जर आपण करंट पास केलं आणि त्याच्या शेजारी जर दुसरी कॉईल पास केली तर त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होत असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा करंटचा इफेक्ट आपल्याला जाणवतो. त्यालाच आपण म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतो. मग L1 मधून जेव्हा करंट फ्लो होतो ना, तर ड्यू टू म्युच्युअल इंडक्टन्स L3 मध्ये सुद्धा करंट फ्लो होतो.
आणि हा करंटने काय होतं की आपण जी फ्रिक्वेन्सी लावतो आणि इलेक्ट्रिक ॲक्सिसला जेव्हा आपण करंट सप्लाय करतो, AC करंट सप्लाय करतो, तर हा जो मेकॅनिकल ॲक्सिस आहे मित्रांनो याचा व्हायब्रेट व्हायला लागतो. कशाचा? क्रिस्टलचा. आणि त्याच्यातलाच काही पार्ट काय करत असतो आपण, परत L3 सोबत म्युच्युअल इंडक्टन्समध्ये कोण आहे? L2 कनेक्ट आहे आणि याच्यामध्ये काही करंट ट्रान्सफर होतो आणि ॲम्प्लिफायर सर्किट काय करतं, ह्याचे जे फ्रिक्वेन्सी आहे करंटची ती वीक फ्रिक्वेन्सी आहे त्याला काय करतं? स्ट्रॉंगमध्ये कन्वर्ट करतं आणि ते परत कशाला दिलं जातं? L1 L3 म्हणजे अशी सर्किट रिपीट होत राहतं. असं कुठपर्यंत रिपीट होतं? जोपर्यंत या क्रिस्टलची नॅचरल फ्रिक्वेन्सी, या क्रिस्टलला काहीतरी नॅचरल फ्रिक्वेन्सी असणार आहे. ओके, याची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि या सर्किटची किंवा या करंटची फ्रिक्वेन्सी जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत हे प्रोसेस चालू राहते आणि ज्यावेळेस मॅच होते त्यावेळेस ते क्रिस्टल मॅक्झिमम स्पीडने व्हायब्रेट व्हायला चालू होतं. सो अशी ही वर्किंग आहे आणि मॅक्झिमम स्पीडला जेव्हा तो व्हायब्रेट होतो तेव्हा आपल्याला त्याच्यापासून अल्ट्रासोनिक वेव्ज मिळत असतात. सो अशी याची वर्किंग आहे. तर एक्झाममध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये 3 टँक सर्किट, ॲम्प्लिफायर सर्किट आणि फीडबॅक सर्किट एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. वर्किंगमध्ये तुम्ही त्याची डायग्राम ड्रॉ करा आणि जे काही मी तुम्हाला आता मराठीमध्ये सांगितले तेच पॉईंट बाय पॉईंट फक्त तुम्हाला लिहायचं. तिथं कसं लिहिलेलं आहे बघा, व्हेन DC is given to tank circuit it will convert it into AC. हा झाला फर्स्ट पॉईंट. ड्यू टू म्युच्युअल इंडक्टन्स फ्रॉम कॉईल L1 AC frequency is induced to coil L3. ओके, अँड इट विल बी इंड्यूस टू L2. बरोबर की नाही? ड्यू टू म्युच्युअल इंडक्टन्स फ्रॉम कॉईल L1 AC frequency is induced in coil L3 अँड इट विल बी इंड्यूस टू L2. नंतर तो कशाला इंड्यूस करेल? L2 मध्ये सुद्धा AC फ्रिक्वेन्सी इंड्यूस करेल. हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय? दिस AC फ्रिक्वेन्सी इज गिवन टू ॲम्प्लिफायर विच इन्क्रीजेस द स्ट्रेंथ ऑफ सिग्नल अँड गिवन टू द टँक सर्किट. परत थर्ड पॉईंट काय झाला? दिस सायकल रिपीट्स अँड ऑसिलेशन इन्क्रीज व्हेन अप्लाइड फ्रिक्वेन्सी. हा पॉईंट महत्वाचा आहे मित्रांनो. व्हेन अप्लाइड फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द क्रिस्टल देन ॲम्प्लिट्यूड बिकम्स मॅक्झिमम आणि अल्ट्रासोनिक वेव्ज आर जनरेटेड ऑर प्रोड्युस्ड. सो अशा प्रकारे हे पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर होतं. या पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटरच्या मदतीने आपण अल्ट्रासोनिक वेव्ह जनरेट करू शकतो. पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर हे कशावरती बेस्ड आहे रे? तर पिझो इलेक्ट्रिक इफेक्टवरती बेस्ड आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात अगोदर पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट डिस्कस केला काय असतो, तर त्यानंतर या पिझो इलेक्ट्रिक इफेक्टवरती पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर कसं बनवलेलं आहे ते सुद्धा डिस्कस केलं आणि या ऑसिलेटरमधनं आपल्याला अल्ट्रासोनिक वेव्ज कशा मिळतात ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. होप तुम्हाला पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरेल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट सेशनमध्ये लिहा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.